सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातलं वाखरी जवळचं एक गाव, जिथे सावंत कुटुंब शांतपणे राहत होतं. नवरा नागेश सावंत, बायको किरण आणि त्यांची 2 वर्षांची चिमुकली मुलगी. त्यांची घरं मातीची, मन गावाकडची आणि आयुष्य शांत वाटणारं होतं. पण त्या शांततेखाली धगधगत होतं एक धक्कादायक प्रकरण, धोका, प्रेमभंग आणि एक असा गुन्हा की ज्यात शरीर तर जळालं, पण माणुसकीचा चेहराही जळून राख झाला. चला आपण घटना जाणून घेऊ. 30 वर्षीय किरण सावंत दिसायला साधी पण डोक्यानं फारच चपळ होती. तिचं लग्न झालं होतं नागेश सावंतशी. नागेश एक साधा मेहनती माणूस होता. वडिलांबरोबर शेती करायचा आणि बायको किरणवर मनापासून प्रेम करायचा. त्यांच्या संसारात सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही महिन्यांपासून त्याला एक अनोळखी शांतता जाणवत होती. त्याला वाटत होतं की किरण बदलत आहे, आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. मोबाईलला पासवर्ड टाकलाय, लपूनच तिचा फोन वापरते. कुणाचा फोन आला की अंगणात जाऊन बाहेर बोलते. रात्री खूप उशिरापर्यंत ऑनलाईन असते. नवऱ्यापासून हळूहळू ती दूर होत होती. त्याला वेळ देत नव्हती. म्हणूनच नागेशनं तिला विचारलं, पण काही नाही, मी थकले आहे, म्हणून ती त्याला टाळायची. नवरा नागेशच्या मनात संशयाचं बी रुजलं तर होतं, पण नक्की काय घडत आहे हे त्याला उमगत नव्हतं. खरं तर बायकोच्या या सगळ्या बदलामागे एक चेहरा होता, चुलत दीर निशांत सावंतचा, ज्याच्याकडे ती दिवसेंदिवस जास्त ओढत गेली. नागेशचा चुलत भाऊ निशांत हा गावातच राहायचा. दिसायला तो खूप देखणा आणि बोलण्यात गोड होता. भाऊ नागेश रोज जेव्हा शेतावर जायचा तेव्हा निशांत वहिनी किरणकडे यायचा आणि म्हणूनच त्यांची जवळीक वाढत गेली आणि तिथूनच अनैतिक नात्याची सुरुवात झाली. एकमेकांना ओळखताना आणि हळूहळू शरीर सुखाच्या आकर्षणातून नातं जवळचं होत गेलं. किरणला आपला नवरा कंटाळवाणा वाटू लागला आणि निशांत मधला गूढ, रोमॅन्टिक, बंडखोर पुरुष तिला खूप जास्त आवडू लागला. हळूहळू त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी संसार, नातीगोती, मुलं बाळ काही न पाहता एकत्र पळून जाण्याचा प्लॅनही आखायला सुरुवात केली. पण या सगळ्यांमध्ये अडथळा येत होता तो किरणचा नवरा आणि त्यांची मुलगी. किरण नवऱ्यापासून, मुलीपासून आणि समाजाच्या नजरेतून इतकी सहज मोकळी होणार नव्हती. त्यामुळेच त्यांनी एक प्लॅन केला, किरणला मेलेली दाखवायचा, तिथून पळून जायचं आणि मग नव्या नावाने नवं आयुष्य सोबत जगायचं. म्हणजेच नवऱ्यासाठी, मुलीसाठी, या जगासाठी किरण मृत असेल, पण प्रत्यक्षात ती दीर निशांतच्या कुशीत. हीच त्यांची योजना होती. 13 जुलै 2025च्या सकाळी 7:30 वाजले होते. गावाच्या एका कोपऱ्यात सावंतांच्या अंगणात कडव्यातून धूर निघतोय अशी आरोळी आली. गावकरी धावत तिथे गेले. जिथं धूर होता तिथं कडवा पेटलेला होता आणि त्यात जळत होता एका स्त्रीचा मृतदेह. ओळख पटायची शक्यता शून्यच होती, कारण चेहरा पूर्णपणे त्यात जळालेला, शरीर विघटित होण्याच्या अवस्थेत. पण आता जळत असलेली महिला काहीच आवाज करत नव्हती. नवरा नागेश मात्र आपल्या छातीवर हात मारून मारून रडत होता. माझी बायको किरण, तिनं स्वतःला पेटवून घेतलं म्हणत होता. शेजारी एकच गोंधळ की नागेश बायकोला मारहाण करत असेल आणि म्हणूनच तिनं आत्महत्या केली असेल. पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा केला गेला. सर्वांनी आता गृहीत धरलं की ही मृत महिला किरणच असावी. पोलिसांनी नागेशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला विचारलं, तुझी बायको कशी मेली? तो सैरभैर झाला होता. सतत म्हणत होता, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं साहेब, पण ती कुठे गेली, तिने काय केलं, मला काहीच कळालं नाही. सगळं अचानक झालं. पण किरणच्या माहेरचे लोक तिच्या नवऱ्यावर चिडले होते. त्यांनी पोलिसांना ठाम सांगितलं, नवरा नागेशच दोषी आहे. तो तिला रोज त्रास द्यायचा, मारायचा आणि शेवटी आमच्या मुलीला त्यानं मारूनच टाकलं. पोलिसांच्या मनात आता नागेशविषयी शंका वाढत गेली. त्याची विचारपूस तीव्र झाली. गावकऱ्यांचा रोष, माध्यमांचा दबाव आणि मानसिक थकवा हे सगळं नागेशवर इतकं दडपण टाकत गेलं की एका रात्री त्यानं हार मानली. डोळे घट्ट मिटले आणि पोलिसांसमोर म्हणाला, हो ठीक आहे, मी मारलं तर मीच मारलं माझ्या बायकोला. आमच्यात सतत भांडणं व्हायची, कालही झालं आणि रागातच मी तिला ढकललं. ती कडव्यात पडली आणि पेटली. मी घाबरलो. नवऱ्यानं गुन्हा कबूल केला म्हणून पोलिसांचं काम झालं. केस बंद होणार असं गृहीत धरलं. पण त्या पोलिसांमध्ये एक सिनियर इन्स्पेक्टर, ज्यांनी आजपर्यंत हजारो केस सॉल्व्ह केल्या होत्या, ह्याही केसमध्ये त्यांना काहीतरी वेगळंच वाटत होतं.
त्यामुळे त्या व्यक्तीनं पुन्हा त्या मृत शरीराची स्थिती पाहिली. त्या मृतदेहावर झटापटीची एकही खूण नव्हती. ती शांतपणे जळली होती. जणू बेशुद्ध अवस्थेत तिला त्यात टाकलं असावं. पोलिसांनी मृतदेहाचा DNA रिपोर्ट चेक केला आणि किरणचा मोबाईल कॉल रेकॉर्ड पूर्ण डेटा ट्रेस केला. तिच्या कॉल लिस्टमध्ये एक नंबर सातत्यानं दिसत होता, निशांत सावंत, आणि त्याचं लोकेशन कराड. पोलिसांनी तपासचक्र फिरवले. त्यांनी एक टीम तयार केली. कराडमध्ये हॉटेल्स, लॉज यांवर नजर टाकली. तेव्हाच DNA रिपोर्टमध्ये ती महिला किरण नसून दुसरीच आहे असे स्पष्ट झाले आणि कराडमध्येही किरणला जिवंत बघितले गेले. 16 जुलै 2025च्या संध्याकाळी कराडच्या एका लॉजमधून एक बातमी मिळाली. एक जोडपं इथे नव्या नावाने थांबलं आहे. पोलीस लगेचच त्या ठिकाणी पोहोचले. लॉजमध्ये गेले आणि पाहिलं तर किरण सावंत खरंच जिवंत मिळाली, तेही तिच्या प्रियकर दीर निशांत सावंत सोबत. ती खूप घाबरलेली दिसत होती. तिचे होठ थरथरत होते आणि डोळ्यात भीती भरलेली होती. पोलीस अधिकारी तिला म्हणाले, किरण, आम्ही तुला तर मेलेली समजत होतो, पण बघ तू इथे जिवंत निघालीस. आता मात्र ती काही बोलली नाही, फक्त खाली मान घालून रडू लागली. निशांतला आणि किरणला दोघांनीही अटक करण्यात आली आणि त्यांच्या चौकशीत केलेल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. ते म्हणाले, त्यांनी पंढरपूरमध्ये फिरत असणारी एक गरीब बेघर महिला फसवून आणली. तिला जेवण आणि निवाऱ्याचं आमिष दाखवलं, तिला बेशुद्ध केलं आणि मग कडव्यात टाकून पेटवून दिलं. त्यानंतर किरणने तिचे कपडे, दागिने तिथे टाकले आणि निशांतसोबत कराडला निघाली, नव्या ओळखीने, नव्या जीवनासाठी. मित्रांनो, नवरा नागेश सावंत जो खोटा गुन्हा कबूल करून तुरुंगात गेला होता, तो आज निष्पाप ठरला. पण यात त्याचा काय दोष होता? ज्याने फक्त बायकोवर प्रेम केलं, तिच्यासाठी संसार उभा केला आणि शेवटी तिच्या फसवणुकीमुळे गुन्हेगार ठरला. तो निर्दोष बाहेर तर आला होता, पण आता तो मुक्त नव्हता, कारण त्याचं आयुष्य जिवंतपणे जळून गेलं होतं. घरी येताच एकटाच तो आपल्या मुलीला मिठी मारतो. ती निष्पाप मुलगी विचारते, आई कुठे गेली बाबा? तो मात्र काहीच बोलत नाही, फक्त आभाळाकडे पाहून पुटपुटतो, बेटा तुझी आई मेली नाही, पण आपलं सगळं काही जळून राख करून संपवून गेली. इतक्या 2-3 दिवसात एवढं सहन केलं होतं त्यानं की त्याच्या डोळ्यात अश्रूही सुने होते. मित्र आणि मैत्रिणींनो, अनैतिक प्रेमासाठी एक गरीब बाईला पेटवलं गेलं. एका नवऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला. एका लहान मुलीनं आईही गमावली आणि बापाची माया देखील, कारण अखेरीस त्या समाजानं निष्पाप माणसाला गुन्हेगार ठरवलं होतं. संशयाने नातं तुटतं, पण अंधविश्वासाने माणूसच संपत असतो. खरं तर एखाद्यावर आरोप करण्याआधी त्याचं सत्य समजून घ्या, कारण एका चुकीच्या बोटानं एखादा आयुष्यभर तुरुंगात राहू शकतो. आपण जे पाहतो ते नेहमीच खरं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कुठल्याही नात्याचा शेवट जर कोणीतरी मरावं इथे होत असेल तर ती प्रेमाची नाती नसतात, तो फक्त एक गुन्हा असतो. बाकी या घटनेचा तपास अजून सुरू आहे. नवीन काही माहिती मिळाल्यावर तुम्हाला नक्कीच सांगितली जाईल. पण या घटनेतील किरण सावंत आणि तिचा साथीदार यांना काय शिक्षा व्हावी हे नक्कीच खाली कॉमेंटमध्ये तुमच्या शब्दात सांगा. तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि अजून अशा सत्य घटना ऐकून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.